रात्रीचा चंद्र तेजाने उजळलेला आणि रहिमतपूरमधील रोकडेश्वर गल्ली मात्र सोन्यापेक्षाही उजळून निघालेली. संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा रोकडेश्वर गल्लीचा कोजागरी उत्सव ही फक्त परंपरा नाही तर 350 वर्षांची अखंड सांस्कृतिक ओळख आहे. या उत्सवाची सुरुवात कशी झाली, रोकडेश्वर हे नाव कसे पडले, गजराज हत्तीची परंपरा कशी सुरू झाली आणि आजही ही परंपरा एवढ्या जोशात का साजरी केली जाते, या सर्व रहस्यांचा उलगडा थेट त्या जाणकारांच्या तोंडून आम्ही घेऊन आलो आहोत. प्रसार माध्यम चॅनल कडून रहिमतपूरचा अभिमान श्री रोकडेश्वर कोजागरी उत्सवाचा ऐतिहासिक प्रवास, जो काळाच्या ओघात आजही महाराष्ट्रभर दुमदुमतो आहे. म्हणून त्या दैवताला रोकडेश्वर असं नाव दिलं. त्याचा उत्सव सुरू करायचा. मग त्या उत्सवाला त्यांनी नाव दिलं रोकडेश्वर कोजागिरी उत्सव. 69 साली बाबुराव विठोबा गोरेगावकर वारल्यानंतर बाळासाहेब बाबुराव गोरेगावकर यांच्याकडं ती परंपरा चालू झाली. पालखीच्या मिरवणुकीसाठी मी माझा हत्ती फक्त एका नारळावर द्यायला तयार आहो. हा उत्सव जो आहे हा सर्व जाती धर्मातील लोकांनी मिळून या उत्सवाला आता खऱ्या प्रकारे वैभव प्राप्त करून देण्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. ती लिंबवाचा लिलाव होतो. ते लिंबू पालखीतल्या श्रींच्या हातामध्ये असतं. त्या लिंबवाचा लिलाव 25,000, 50,000, 70,000 पर्यंत जातो. कोजागरी याचा अर्थ असा आहे की त्या चंद्राचा प्रकाश, शीतल प्रकाश त्या दुधामध्ये घेऊन ते एक आयुर्वेदिक दूध तयार केलं जातं आणि आयुर्वेदिक दुधाचा प्रसाद येणाऱ्या सर्व भाविकांना, मग तो ओळखीचा असो ओळखीचा नसो, कोणाच्याही घरात तो आला की त्याला दुधाचा प्रसाद दिला जातो. भविष्यामध्ये ही यात्रा 100% 8 दिवसाची होण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी विलास नारायण गरवारे, रोकडेश्वर गल्ली. नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. मारुतरायाच्या दर्शनानं आपल्या सगळ्या चिंता दूर होतात. म्हणून आमच्या श्री रोकडेश्वर गल्लीमध्ये जे मारुतीचं मंदिर आहे, या मारुतीच्या मंदिरातील जो उत्सव आणि या उत्सवाची जी परंपरा आहे, गेली 450 वर्ष झालं हा उत्सव सुरू आहे. या उत्सवासंदर्भात जुन्या काळातील जी काही माहिती आहे, या माहितीची जी प्रश्नावली आहे या ठिकाणी अशा प्रकारे असणार आहे. माहिती व महती म्हणजे उत्सवाच्या संदर्भात जी काही माहिती आहे किंवा जी महती आहे उत्सवाची, ही महती आमच्या मंडळातील कार्यकर्ते आपणास या ठिकाणी सादर करणार आहेत. त्याचबरोबर उत्सवाची सुरुवात म्हणजे हा उत्सव कोणत्या काळी सुरू झाला, कशा प्रकारे सुरू झाला, कोणाच्या वर्षातून तो सुरू झाला, या संदर्भात माहिती उत्सवाचे मानकरी देतील. त्याचबरोबर हा उत्सव जो आहे हा सर्व धर्म समभाव या स्लोगनला लागून असलेला हा उत्सव आहे. कारण या उत्सवामध्ये सर्व धर्माची लोक हिरिहिरीनं भाग घेतात आणि हा उत्सव अतिशय उत्कृष्ट प्रकारे पार पडतात. या उत्सवाला एक सांस्कृतिक वारसा आहे. म्हणजे ही संस्कृती जी जपली जाते, मग धर्मसंस्कृती असेल किंवा आपली संस्कार मुलांच्यावरती जे केले जातात, ह्या प्रकारची जी सांस्कृतिक वारसा आहे हा सुद्धा कशा प्रकारे हा जपला जातो. आणि यासाठी या उत्सवाच्या काळामध्ये ललिता पंचमीपासून कीर्तन सुरू होतात आणि ह्या कीर्तनाची परंपरा यावरती सुद्धा आमच्या मंडळातील ज्येष्ठ आमचे आप्पा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर हा उत्सव फार जुना असल्यामुळं जुन्या काळामध्ये काही संकट आलेली होती आणि या संकट काळामध्ये हा उत्सव कशा प्रकारे झालेला होता, म्हणजेच की प्लेगची साथ असेल, कोरोना असेल, या काळामध्ये सुद्धा हा उत्सव कशा प्रकारे झाला या संदर्भात सुद्धा या ठिकाणी माहिती दिली जाईल. त्याचबरोबर सध्या हा उत्सव कशा प्रकारे आहे,
म्हणजे अगदी गेल्या वर्षीपर्यंत या उत्सवाची प्रसार आणि प्रचार इतका मोठ्या प्रमाणात झाला की या उत्सवाला लाखो लोक येतात आणि आपल्या या उत्सवामध्ये सहभागी होतात आणि त्यामुळे हा उत्सव हा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत निघालेला आहे. आणि हा भविष्यामध्ये हा उत्सव म्हणजे जसं की यात्रेचं स्वरूप याला आलेलं आहे आणि मग हे 1 दिवसाचा 2 दिवसाचा आता 3 दिवसाचा व्हायला लागला आहे आणि भविष्यामध्ये हा उत्सव कशा प्रकारे असेल या संदर्भात माहिती आमचे मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी देणार आहेत. श्री रोकडेश्वर कोजागिरी उत्सव मंडळातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुवर्य आप्पा या ठिकाणी या उत्सवाच्या संदर्भात आपल्याला या उत्सवाची माहिती आणि उत्सवाची महती या संदर्भात मार्गदर्शन करतील. बोला. रहिमतपूर म्हणजे संस्काराचं सरोवर. पूर्वी कृष्णा, कोयना, कृष्णा, कमंडलू, कर्पूर या नद्यांच्या संगमावर वसलेलं रहिमतपूर. पूर्वी वाड्या होत्या 12 आणि त्या विखुरलेल्या. परकीय आक्रमणं यायची आणि या वाड्यात राहणाऱ्या लोकांना त्रास व्हायचा म्हणून त्यांनी एक आराध्य दैवत स्थापन करायचं ठरवलं. त्याकरता त्यांनी संत रामदास स्वामींचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन घेतलं आणि मग त्यांनी एका दैवताची स्थापना केली. दैवताची ज्या ठिकाणी स्थापना केली तिथं मोठा बाजार भरायचा आणि रोकडी व्यवहार चालायचा म्हणून त्या दैवताला रोकडेश्वर असं नाव दिलं. पुढं काही काळानंतर त्या वाड्या सगळ्या एकत्र आल्या आणि मग त्यांनी ठरवलं की या दैवताचं ज्यानं आपल्याला एवढी मोठी साथ केली त्याचा उत्सव सुरू करायचा. मग त्या उत्सवाला त्यांनी नाव दिलं रोकडेश्वर कोजागिरी उत्सव. आणि मग अशा रीतीनं श्री रोकडेश्वर कोजागिरी उत्सवाला आरंभ झाला. काही वर्षानंतर मग या रोकडेश्वर कोजागिरी उत्सवाचे प्रवर्तक म्हणून कैलासवासी मारकळ यांची निवड केली. त्यांनी रोकडेश्वराची धातूची एक मूर्ती तयार केली. कालांतरानं श्रीयुत बाळासाहेब गोरेगावकर उत्सवाचे प्रवर्तक झाले. अशा रीतीनं हा उत्सव सुरू झाला. रोकडेश्वर कोजागिरी उत्सवाचा आरंभ होतो श्रावणातल्या शनिवारी. दर शनिवारी आणि सोमवारी झांज, ढोल, पथक, करंडी, झान, ढोल याच्यावर भजनं केली जातात. ही भजनं संत राधाकृष्ण स्वामी आणि अनेक संतांनी रचलेली आहेत. ही भजनानं उत्सवाचा आरंभ होतो. आश्विनातल्या ललित पंचमीला उत्सवाला मुख्य सुरुवात होते. कीर्तन 9 होतात. आजपर्यंत नामवंत कीर्तनकार या मंदिरामध्ये मारुतीची, रोकडेश्वराची सेवा करून गेले. त्यात मार्तंड बुवा, जंगम बुवा, शंकर बुवा वाठारकर, आफळे बुवा, सिन्नरकर, घाग बुवा, गरवारे बुवा, रोहिणी माने, अकबर बुवा यासारखे नामवंत कीर्तनकार या मंदिरामध्ये आले आणि त्यांनी वर्षानुवर्ष कीर्तनं सादर केली आणि या ठिकाणी या परिसरात लोकजागर केला. भक्तीचा नंदादीप घरोघरी तेवत ठेवला. इथं अशी एक पद्धत आहे की बुवांना मंदिरात नेताना करण ढोलाच्या निनादात नेलं जातं. जाताना वेगवेगळी भजनं, अभंग, ओव्या आळवीत आळवीत करण ढोलाच्या निनादात सरितेच्या साह्यानं बुवांना मंदिरामध्ये नेलेलं जातं. 9 दिवसाची कीर्तन संपल्यानंतर
कोजागिरी पौर्णिमेला श्रींची ग्रामप्रदक्षिणा असते. या ग्रामप्रदक्षिणेचा आरंभ होतो गजराजाच्या अभिवादनाने. पालखीमध्ये रोकडेश्वराची प्रतिमा ठेवलेली असते आणि त्या प्रतिमेला गजराज अभिवादन करतो. या पालखीच्या अग्रभागी रोकडेश्वर कोजागिरी भजनी मंडळ, बाजारपेठ भजनी मंडळ, भक्तीनं भारलेलं भेदिक, तालीम संघाचा मल्लखांब, कारीचा मलखांब, मुली अत्यंत कौशल्यपूर्ण दोरीवरचा मलखांब खेळून प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडतात. त्यानंतर माणदेशाचं गजनथ्य, भाडळे, दुर्गळवाडी येथील लेझिम पथकं, ढोल पथकं, विविध मंडळाची झांज पथकं आणि झांज पथकाच्या तालावर परिक्रमा करणारी अश्वपथके. यानंतर पहाटे पहाटे रोकडेश्वराची पालखी परतीच्या प्रवासाला निघते. मंदिराजवळ पोचल्यानंतर हत्ती पुन्हा चांदीच्या चौरीने रोकडेश्वराला भक्तिभावाने अभिवादन करतो आणि मग पालखी मंदिरामध्ये जाते. या ठिकाणी उत्सवाचे मानकरी की ज्यांनी लहानपणापासून हा उत्सव अनुभवलेला आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या धार्मिक विधी होत असतात, या संदर्भात या ठिकाणी आपल्याला बाळासाहेब गोरेगावकर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. उत्सव बाळासाहेब बाबाराव गोरेगावकर आमच्याकडं हा उत्सव कसा आला त्याची माहिती मी सांगतो. राधाबाई कृष्णा मारकळ आणि कृष्णा मारकळ ह्या दाम्पत्यांना परायगाबाई एकच मुलगी होती. तिच्या पोटी बाबुराव विठोबा गोरेगावकर हे जन्माला आले आणि त्यांनी ते दत्तक घेतलं. पण दत्तकपत्र काही काळानंतर ते राहून गेलं. त्यामुळं तो उत्सव गोरेगावकरांच्याकडे परंपरेने चालू राहिला. त्यानंतर 69 साली बाबुराव विठोबा गोरेगावकर वारल्यानंतर बाळासाहेब बाबुराव गोरेगावकर यांच्याकडं ती परंपरा चालू झाली. ह्या उत्सवाची परंपरा अशी आहे की मानकऱ्यांना मानसिंगराव माने यांना बोलवून हत्ती सहित पालखी उचलण्याकरता बोलवलं जातं आणि त्यांनी गुलाल टाकून पालखी उचलून बाहेर आणली जाते आणि करंडोल भजनात ती पालखी ग्रामप्रदर्शना करायला सुरुवात होती. यानंतर पालखी माघारी आल्यानंतर मानकऱ्याच्या हस्ते मानाचे नारळ दिले जातात. ज्यांनी ज्यांनी कार्यक्रमांना साथ दिलेली आहे त्यांना ते मानाचे नारळ दिले जातात. त्यानंतर लोकांचे नवस बोलले जातात आणि त्यानंतर ते फेडले जातात आणि काही कालानंतर हाराचा निलाव झालेला केला जातो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ललिताचा कार्यक्रम होऊन कार्यकर्त्यांची पूजा केली जाते मानकऱ्यांनी आणि त्यानंतर उत्सव संपलेला असतो. आत्ताच अण्णांनी जे उत्सवासंदर्भात माहिती सांगितली त्यामध्ये या उत्सवाचे मानकरी बाळासाहेब गोरेगावकर यांच्या हस्ते या उत्सवामध्ये जे सहभागी लोक आहेत म्हणजे विविध प्रकारच्या जातीचे असतील, धर्माचे असतील, मग यामध्ये कोष्टी समाजातील लोक आहेत, त्याचबरोबर लिंगायत वाणी समाजातील लोक आहेत, माळी समाजातील लोक आहेत, त्याचबरोबर शिंपी समाजातील लोक आहेत आणि अशा या सर्वांना या ठिकाणी नारळ दिला जातो. मग हा उत्सव जो आहे हा सर्व जाती धर्मातील लोकांनी मिळून या उत्सवाला आता खऱ्या प्रकारे वैभव प्राप्त करून देण्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. मग यामध्ये भोसले असतील, माने असतील, बाजारे असतील, गोरेगावकर असतील, शेटे असतील, अलीकरे असतील, बेलागडे असतील, या सर्वांच्या अजून भरपूर नावं आहेत. या सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या मदतीतून आर्थिक मदत सगळ्यांच्याकडून गोळा केली जाते आणि या आर्थिक मदतीचा उपयोग करून या उत्सवाचं वैभव वाढवलं गेलेलं आहे. यामध्ये खऱ्या अर्थानं ह्या रोकडेश्वराची खरी जी महती आहे
ती जी आहे ती नवसाची आणि लिंबाच्या लिलावाची, या संदर्भात आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अलीगरे अप्पा या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील। रोकडेश्वर म्हणजे लोकांच्या श्रद्धेचा शिवसागर। ज्यावेळेला पालखी पहाटे पहाटे मंदिरात परत येते, परत आल्यानंतर श्रींच्या मूर्तीवरचे हार सगळे काढून ठेवले जातात आणि त्या हारांचा लिलाव होतो। पहिला हार जवळजवळ 2000, 3000, 8 आणे, 100 रुपये असे हारांचे लिलाव केले जातात। लिलावाच्या अगोदर जे मानकरी आहेत उत्सवाचे, हा सर्व जाती धर्माचा उत्सव आहे। यात मग ते गोंधळी असतात, कुंभार असतात, गुरव असतात, आणखी पणती धरणारे असतात, दिवाधारी असतात। या सगळ्यांचा सन्मान केला जातो। सन्मानानं त्यांना श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला जातो। हाराच्या लिलावानंतर हाराच्या लिलावापूर्वी नवस केले जातात। नवस केल्यानंतर ज्यांना नवस फेडायचं आहे त्यांना ते नवस फेडतात। गेल्या वर्षी आपण काय नवस केला होता तो श्री रोकडेश्वर चरणी अर्पित करतात। त्यानंतर शेवटी सगळ्यात शेवटी लिंबवाचा लिलाव होतो। ते लिंबू पालखीतल्या श्रींच्या हातामध्ये असतं। त्या लिंबवाचा लिलाव 25,000, 50,000, 70,000पर्यंत जातो। एवढी मोठी श्रद्धा लोकांच्या मनात रोकडेश्वराबद्दल आहे। मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर अशा लांब लांबहून भक्तगण रोकडेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात आणि रोकडेश्वर त्यांना रोकडी प्रसाद दिल्यावरच परत पाठवतो। आत्ताच आप्पा यांनी श्री रोकडेश्वराच्या संदर्भात रोकडी पावणारा असा हा रोकडेश्वर हे सर्वांचं दैवत आणि या दैवताचा हा जो उत्सव आहे, या उत्सवाची जी परंपरा आहे, दर प्रत्येक वेळेला सांगितलं जातं की 400-450 वर्ष या उत्सवाला होऊन गेली। मग या उत्सव काळामध्ये काही संकटंसुद्धा आलेली होती। मग त्यामध्ये प्लेगची साथ असेल, कोरोना असेल, या काळामध्ये हा उत्सव कशा प्रकारे साजरा केला होता या संदर्भात या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब गोरेगावकर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील। बाळासाहेब बाबुराव गोरेगावकर, प्लेगच्या साथीच्या वेळेला ठराविक माणसांनी मंदिरामध्ये जाऊन पालखी बांधून प्रदक्षिणा केलेली होती। त्यानंतर कोरोनाच्या काळात आमच्या काळात पालखी बांधली आणि न उभी करता प्रदक्षिणा करून ती जाग्यावर सकाळी आणली। त्यानंतर ठराविक हार आणि नवस बोलले गेले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ललिताचा कार्यक्रम ठराविक माणसाच्या सानिध्यात केला। कोरोनाच्या काळात फक्त गावाला पालखीचा प्रदर्शना करून पालखी जाग्यावर आणली आणि ठराविक माणसाच्या सानिध्यात हाराचा निलाव आणि नवस बोलले गेले आणि काही फेडले गेले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगता म्हणजे ललिताचा कीर्तन एकच केलं आणि कार्यक्रम संपवला। या उत्सवातील मुख्य आकर्षण आणि उत्सवाचं वैभव म्हणजे या पालखी पुढे असणारा हा गजराज आणि या गजराजाच्या गजगतीनं ही पालखी संपूर्ण ग्राम प्रदक्षिणा करत असते। आणि या उत्सवामध्ये हत्तीचा समावेश कसा झाला या संदर्भात आमचे मार्गदर्शक आप्पा या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील। एकेकाळी रोकडेश्वर कोजागिरी उत्सव चालू असताना कीर्तन चालू होती मंदिरामध्ये आणि धो 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 पाऊस पडला। नद्या नाल्यांना पूर आला आणि औंधचे प्रतिनिधी सातारवरून औंधला जात होते, पण ओढ्याला एवढा मोठा पूर आला होता की त्यांना तिथं थांबावं लागलं। थांबल्यानंतर त्यांच्या कानावर रात्रीची वेळ असल्यानंतर
कीर्तनातले मंगल स्वर त्यांच्या कानावर पडले. ते कीर्तनाचे भोक्ते होते. आणि मग त्यांनी तसा अंदाज घेत घेत ते रोकडेश्वर मंदिरात आले. त्या ठिकाणी त्यांचा सत्कार केला. रोकडेश्वर चरणी ते नतमस्तक झाले. आणि उत्सवाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी असं तिथे या ठिकाणी निवेदन केलं की दरवर्षी या उत्सवाकरता पालखीच्या मिरवणुकीसाठी मी माझा हत्ती फक्त एका नारळावर द्यायला तयार आहो. तुम्ही ही आमची म्हणणं स्वीकारावं असं निवेदन त्यांनी उत्सव मंडळाला दिलं. उत्सव मंडळानं ते मान्य केलं. मग तो हत्ती दरवर्षी कोजागिरी दिवशी इथं आणला जातो. आणल्यानंतर तो रोकडेश्वराला प्रथम चांदीच्या चौरीनं अभिवादन करतो. पालखी बाहेर काढण्यापूर्वी त्या हत्तीवर हत्ती आणि भालदार चोपदार हे पाटलांच्या घरी जातात. पाटील हे मानकरी आणि त्यांना हत्तीवरून घेऊन येतात. आणि मग त्यांनी पालखीवर गुलाल उधळल्यानंतर पालखी बाहेर काढली जाते. पालखी बाहेर काढल्यानंतर पालखी बांधल्यानंतर सुद्धा गजराज पुन्हा एकदा चांदीच्या चौरीनं अत्यंत श्रद्धेनं भक्तिभावानं नतमस्तक होऊन रोकडेश्वराला अभिवादन करत असतो. तो सोहळा अत्यंत देखणा असतो, बघण्यासारखा असतो. आणि त्या सोहळ्यामुळं डोळ्याचं अक्षरशः पारणं फिटतं. एक मूक जनावर असूनसुद्धा रोकडेश्वरावर भक्तीचा अभिषेक करत असतं असं त्या ठिकाणी सगळ्यांना जाणवतं. नमस्कार, मी प्रदीप सावंत, राहणार रोकडेश्वर गल्ली. आमच्या गल्लीचं आणि या रहिमतपूरचं भूषण म्हणावं असा हा श्री रोकडेश्वर कोजागिरी उत्सव गेली 8 ते 10 वर्ष झाली. कोजागिरी उत्सव हा फक्त गल्लीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण रहिमतपूर तसेच रहिमतपूर पंचक्रोशीचा देखील हा उत्सव झालेला आहे. या उत्सवासाठी रहिमतपूरमधील सर्व माहेरवासिनी या उत्सवासाठी आपापल्या घरी येतात. तसेच बाहेर पंचक्रोशीतील देखील बरेचसे भक्तजन भाविकजन देखील या उत्सवासाठी आवर्जून उपस्थिती लावतात. गेली 8 ते 10 वर्ष झाल्या उत्सवामध्ये विविध प्रकारचे उंची आकाश पाळणे असतील, विविध प्रकारचे खाण्याचे स्टॉल्स असतील, विविध लहान मुलांची खेळण्याची दुकानं असतील किंवा विविध प्रकारचे लहान मुलांची खेळण्याची स्टॉल्स असतील, यांची भरभराट या उत्सवात होऊ लागलेली आहे. त्यामुळे या उत्सवाचे गर्दीचं स्वरूप आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. या उत्सवाचं सगळ्यात महत्त्वाचं आणि उत्सवाचं सगळ्यात खूप महत्त्वाचं आपलं प्रतीक म्हणता येईल तर ते आपलं उत्सव हा लोककलेचा परंपरा जपणारा उत्सव आहे. या उत्सवामध्ये संपूर्ण जे कार्यक्रम जे होतात ते सगळे लोककलेचे आणि आपली सांस्कृतिक परंपरा जपणारे कार्यक्रम आहेत. यामध्ये कारीचे दोरीवरचा मलखांब असेल, यामध्ये लहान मुली मुले वगैरे उत्तमरित्या असा मलखांबाचा प्रकार आपल्या सगळ्या प्रेक्षकांसमोर सादर करतात. या ठिकाणी तसेच या कार्यक्रमामध्ये पुसेसावळीचं जे कळसकर भेदिक आहेत जे वर्षानुवर्ष गेली म्हणजे आम्हाला जसं कळते त्याच्या आधीपासून ह्या वयस्कर लोकांच्या आधीपासच्या काळापासूनचं भेदिक आहे ते दरवर्षी मानानं या ठिकाणी येतात आणि त्यांचं भेदिक या श्री रोकडेश्वर समोर सादर करतात. त्याचप्रमाणे सागर शेवते यांचा दांडपट्ट्याचा खेळ असतो, मर्दानी खेळ त्या सादर केले जातात. त्याचप्रमाणे संबळवाद्य असेल, लेझिम असेल, हलगी असेल, ढोलपथक असेल, शिंग असतील, या सर्व लवाजम्यामध्ये आपल्या श्री रोकडेश्वरांची ग्रामप्रदक्षिणा पूर्ण होत असते. त्याचप्रमाणे यावर्षी आपण आपले रोकडेश्वर गल्लीतीलच रहिवासी असलेले शिवश्री सुशांत माने व त्यांचे मित्र या दोघांच्या वतीनं आपण यावर्षी जंगम मठामध्ये शस्त्र प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. त्याचप्रमाणे स्वरश्रुती ऑर्केस्ट्रा म्हणून या ठिकाणी देखील कार्यक्रम होणार आहे. हे असे आपले विविध प्रकारचे सांस्कृतिक व पारंपरिक संस्कृतीला टिकवून ठेवणारे कार्यक्रम या ठिकाणी सादर केले जातात.
दिवसेंदिवस या उत्सवाची महती आणि ख्याती सगळीकडे वाढत आहे. त्यामुळे भाविकांचं प्रमाण या उत्सवासाठी भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. या उत्सवासाठी आपल्या मंडळाचे अध्यक्ष असतील श्री बाळासाहेब गोरेगावकर, उपाध्यक्ष श्री शिवदास माने यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच गल्लीतील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव मंडळ कार्यरत आहे. तरी सर्व भाविकांनी ह्या वर्षीच्या उत्सवासाठी सोमवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी आपला हा कोजागिरीचा मुख्य उत्सव आहे. तरी सर्व भाविकांनी या उत्सवासाठी उपस्थित राहावे. धन्यवाद. या श्री रोकडेश्वर कोजागिरी उत्सवाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य काय असेल तर आपण बऱ्याच ठिकाणी यात्रा पाहिल्या आणि या यात्रेमध्ये खाणं पिणं या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. परंतु ही यात्रा एक वैभवशाली यात्रा का आहे तर या ठिकाणी मगाशी आमच्या आप्पांनी जे सांगितलं की या ठिकाणी यात्रेमध्ये कोणाला जेवायला बोलवलं जात नाही, कोणाला कुठल्याही प्रकारचं अन्नदान किंवा अशा प्रकारे नाही, पण एक दूध आणि ह्या दुधाचा प्रसाद. कारण कोजागरी याचा अर्थ असा आहे की त्या चंद्राचा प्रकाश, शीतल प्रकाश त्या दुधामध्ये घेऊन ते एक आयुर्वेदिक दूध तयार केलं जातं आणि आयुर्वेदिक दुधाचा प्रसाद येणाऱ्या सर्व भाविकांना, मग तो ओळखीचा असो ओळखीचा नसो, कोणाच्याही घरात तो आला की त्याला दुधाचा प्रसाद दिला जातो आणि हा दुधाचा प्रसाद देऊनच आमची यात्रा होत असते. त्यामुळे या यात्रेचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. दिवसेंदिवस ही यात्रा जसं मगाशी आमचे मित्र प्रदीप सावंत यांनी सांगितलं की बहरत चाललेली आहे, याचं वैभव वाढत चाललेलं आहे. याला राजकीय राजाश्रय मिळालेला आहे, त्याचबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांच्याकडून त्याला आशीर्वाद मिळालेला आहे. त्याचबरोबर या मगाशी सांगितल्याप्रमाणे या यात्रेचं स्वरूप हे गल्लीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर हे गावाकडं संपूर्ण गाव ही यात्रा आता साजरी करायला लागले. आणि हे गाव साजरी करत असताना भविष्यामध्ये ही यात्रा संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं प्रसार होऊ शकतो. आणि आता माध्यमांच्या जो आता आपण मुलाखत देतो हे एक माध्यमच आहे, या माध्यमातून ह्या यात्रेचा जर प्रसार झाला तर भविष्यामध्ये ही यात्रा 100% 8 दिवसाची होण्याची शक्यता आहे, असं काही जाणकार मंडळींनी कालच व्यक्त केलेलं आहे. म्हणून ही यात्रा कशा प्रकारे भरत जाणार आहे याला मग येणारे सगळ्यात महत्त्वाचा भाग की इथं जे दुकानं येतात, जे व्यावसायिक येतात, त्यांनासुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा व्यवसाय होत असतो. आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की या व्यवसायासाठी आलेल्या दुकानदाराकडून आम्ही एकही रुपयाची वर्गणी घेत नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही, त्यांना जिथं हवे त्या ठिकाणी जागा दिली जाते. आमचे कार्यकर्ते त्यांची काळजी घेतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उत्सवाची आर्थिक उलाढाल दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यामुळं व्यावसायिकांची संख्या वाढू शकते, त्याचबरोबर यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढू शकते आणि यामुळे ही यात्रा भविष्यात कमीत कमी 8 दिवस चालेल असा माझा एक या ठिकाणी सगळ्यांचा आमच्या जाणकार मंडळींचा अंदाज आहे. या यात्रेला आपण सर्वांनी मगाशी आवाहन केल्याप्रमाणे यावं. रोकडेश्वराचा आशीर्वाद आम्हाला जसा लाभलेला आहे तसा तुम्हाला सगळ्यांना तो आशीर्वाद मिळावा हीच श्री रोकडेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. रोकडेश्वर महाराज की